नमस्कार, मी श्वेतांकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. मिसिंग लिंकच्या भागात पहिल्या बोगद्याच्या शेवटी डोंगरावरून मोठी कोसळली दरड. भयानक व्हिडिओ आला समोर. सरसंघचालक मोहन भागवत आज बेळगावात दाखल. अनमोड आखेती परिसरात हत्तींच्या कळपाचे आगमन. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कृष्णा नदीच्या पुलावर मगर तोंडाला दोरी बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ. कर्नाटकात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. बेळगावात मुसळधार पावसाचा फटका. जनजीवन विस्कळीत. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम. भिवंडीत स्पायडरमॅन रस्त्यावर नागरिकांच्या मदतीला. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंकच्या भागात पहिल्या बोगद्याच्या शेवटी डोंगरावरून मोठी दरड कोसळली. सततच्या पावसामुळे पाणी साचून डोंगर उतारावरील माती आणि दगड खाली आले, ज्यामुळे तिथल्या रिटेनिंग वॉल कोसळली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक महामार्गाचे भयानक व्हिडिओ समोर आलाय. सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंटजवळ स्लॅब कोसळलाय. स्लॅब कोसळून डोंगरावरील माती आणि पाण्याचा लोंढा आत शिरलाय. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर छतामधून माती आणि पाण्याचा लोंढा रस्त्यावर कोसळत होता. त्यामुळे सध्या मिसिंग लिंकवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच महामार्ग प्रशासनाकडून रस्ता पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक बेळगावात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने भागवत आज बेळगावात दाखल झालेत. पुढील 8 दिवस सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा मुक्काम बेळगावात असणार आहे. संघाच्या विविध स्तरांवरील स्वयंसेवकांच्या बैठकींना आज सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्या निमित्ताने RSS सरसंघचालक मोहन भागवत बेळगावात दाखल झालेत. 10, 11 आणि 12 जुलै रोजी अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक पार पडेल. या बैठकीत देशभरातील प्रांत प्रचारक, सहप्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक तसेच सहक्षेत्र प्रचारक सहभागी होणार आहेत. संघटनात्मक रचनेनुसार देशातील 11 क्षेत्रे आणि 46 प्रांतातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील. तसेच संघ प्रेरित 32 विविध संस्थांचे अखिल भारतीय संघटन मंत्री देखील सहभागी होणार आहेत. तसेच मोहन भागवत अनगोळ औद्योगिक वसाहत, उद्यम बाग, संत मीरा हायस्कूल, सह्याद्री कॉलनी, भाग्यनगर एक्सटेन्शन, जगन्नाथराव जोशी स्मारक भवन, शास्त्रीनगर, खडे बाजार आदी ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय निंबाळकर यांनी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. एकंदरच आपण आत्ता पाहतोय, मी सध्या आहे संत मीरा स्कूल परिसरातील मोठा असा शामियाना कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला आहे. आज बेळगाव दौऱ्याला खऱ्या अर्थाने त्यांच्या बेळगाव दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत 10 ते 12 जुलै दरम्यान अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक होणार असून देशभरातील वरिष्ठ संघ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने 6 ते 14 जुलै या कालावधीत बेळगाव फाउंड्री क्लस्टर, संत मीरा स्कूल आणि श्री जगन्नाथराव जोशी समर्थन भवन परिसराच्या 2 किलोमीटर हद्दीत नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला. त्यामुळे पुढील काही दिवस बेळगावमध्ये संघाच्या महत्त्वाच्या बैठका आणि कार्यक्रम होणार असून शहरातील सुरक्षा व्यवस्थेत विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय आत्ता हा मोठा शामियाना उभारण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. माझे सहकारी जोरडा तालुक्यातील अनमोड जवळील आखेती आणि मेढा परिसरामध्ये हत्तींचा कळप आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 प्रौढ हत्ती आणि 1 पिल्लू अशा तिघांचा हा कळप उसाच्या शेतात ठाण मांडून आहे. हेमाडगा मार्गालगतच्या नाल्यात पाणी पिण्यासाठी हा कळप उतरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार गावात कृष्णा नदीच्या पुलावर तोंडाला दोरी बांधलेल्या अवस्थेत एक मोठी मगर आढळून आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही काळ वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं. राज्यात पुढील 5 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
तसेच कर्नाटकच्या किनारपट्टीवरील अरबी समुद्र खवळल्यानं स्थानिक मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिलाय. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. शहरातील विविध भागात नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. भाग्यनगर 3ऱ्या क्रॉसमध्ये रस्त्यालगतचे एक मोठे झाड कारवर कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान झालंय. तर खासबाग परिसरातील उप्पार गल्ली येथे एक प्रचंड चिंचेचे झाड कोसळून 4 घरांचं मोठं नुकसान झालं असून या दुर्घटनेत 2 जण जखमी झालेत. तसेच खानापुरातील शिवोली येथे धावत्या ट्रॅक्टरवर अचानक झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने चालक बचावला असून ट्रॅक्टरचं मात्र मोठं नुकसान झालंय. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी ती पात्राबाहेर वाहू लागल्याने नदीकाठच्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उचगाव जवळील गणेश मार्कंडेय तीर्थक्षेत्र येथे नदीचं रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून राकसकोप ते कल्लेहोळ पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने नदीकाठची शेतेही जलमय झाली आहेत. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असून महिनाभर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी भात रोपांच्या लागवडीला वेग दिलाय. उर्वरित मान्सून काळातही अशाच पावसाची साथ लाभल्यास भातासह इतर खरीप पिकांसाठी तो वरदान ठरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी निलेश मोरे यांनी घेतलाय आढावा. पाहुयात. मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात वाहणारी मार्कंडे नदी सध्या पात्राबाहेर वाहू लागली आहे. मार्कंडे नदीचा आसपासचा परिसर पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष करून या दमदार पावसामुळे बेळगाव शहर, बेळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्न मात्र मार्गी लागणार आहे. आता सध्या पाहू शकता, आम्ही सध्या याच नदीकाठच्या संपूर्ण या परिसराचा आढावा घेण्यासाठी थेट मार्कंडे नदी पात्रामध्ये सध्या आहोत. या ठिकाणी सध्या ही नदी संपूर्ण दुतंडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहे. उसगाव गणेश मंदिर पासून सुरू होणारी ही नदी आता त्या ठिकाणी देखील दुतंडी भरून वाहत असल्यामुळे नागरिक त्या ठिकाणी मनमोहक दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे मात्र राकोस्कोप ते कल्लेहोळपर्यंतच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीत दाखल झाल्याने नदीचा काठ शेतामध्ये पसरलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग मात्र चिंतेत होता. खरीप हंगाम होणार की नाही याची भीती मात्र शेतकऱ्यांना लागून राहिली होती. शिवाय पाणी प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. मात्र गेल्या 4 दिवसापासून 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे बेळगावसह बेळगाव जिल्ह्याचा मात्र पाणी प्रश्न मात्र मार्गी लागला आहे. महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेला शेतकरी आता आपल्या चिखलाच्या भात लागवडीसह विविध शेती कामामध्ये व्यस्त झाला आहे. दमदार या पावसामुळे उशीर नका होईना मात्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासियांसोबतच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती देखील समाधानाची भावना सध्या व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे. आणि सध्या असाच मान्सूनच्या काळामध्ये दमदार असा पाऊस कायम राहिल्यास भात, नाचणा, रताळी, शेंगा यासह खरीप पिकं देखील दमदार प्रमाणे येतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. पुढील काळामध्ये असाच दमदार कायम राहिल्यास तर हीच परिस्थिती संपूर्ण शेती पाण्याखाली जाईल अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. बेळगावातली सगळ्यात महत्त्वाची नदी आणि एकमेव नदी म्हणजे मार्कंडे नदी आणि याच नदीकाठचा हा संपूर्ण परिसर आम्ही थेट दृश्य तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आता सध्या पाहू शकता अजूनही पाणी जे नदी आहे ती दुतंडी भरून वाहते. मात्र पूर सदृश परिस्थिती आता सध्या या ठिकाणी निर्माण झालेली नाही. जर असाच पाऊस कायम राहिल्यास पूर सदृश परिस्थिती निर्माण होईल. माझे सहकारी विजय निंबाळकरसह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव. कारवार जिल्ह्यातील प्रसिद्ध मगोड धबधबा यंदाच्या दमदार पावसामुळे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने वाहू लागलाय.
अनेक वर्षांनंतर धबधब्याचं रौद्र आणि मनमोहक रूप पाहायला मिळत असून निसर्गप्रेमी आणि पर्यटकांनी येथे मोठी गर्दी केली आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या 2026-27 या रोटरी वर्षासाठी 3 जुलै रोजी बेळगाव फाउंड्री क्लस्टर येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात पीडीजी रोटेरियन शरद पै यांच्या हस्ते रोटेरियन अमित साठे यांनी अध्यक्ष, रोटेरियन शैलेश मांगले यांनी सचिव तर रोटेरियन चेतन पै यांनी कोषाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. निवृत्त अध्यक्ष रोटेरियन संदीप नाईक यांनी नव्या कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द केला तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष अमित साठे यांनी वर्षभराच्या समाजाभिमुख उपक्रमांचा संकल्प मांडला तर 2025-26 या वर्षाचा आउटस्टँडिंग रोटेरियन ऑफ द क्लब पुरस्कार रोटेरियन मनोज मायकल यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास एजी रोटेरियन रमेश रामगुरवाडी, माजी अध्यक्ष रोटेरियन्स एनेट्स, विविध रोटरी क्लबचे सदस्य, मान्यवर नागरिक, देणगीदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया SIRC बेळगाव शाखा आणि KLS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च अर्थात KLS IMER यांच्या संयुक्त विद्यमाने डिकोडिंग द इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 या विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन उत्साहात झाले. अध्यक्ष CA संजीव देशपांडे यांनी नवीन आयकर अधिनियमातील बदलांचा सखोल अभ्यास आणि प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले तर CA सतीश मेहता यांनी अशा ज्ञानवर्धक उपक्रमांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे डॉक्टर आरिफ शेख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष CA सचिन खडबडी व सचिव CA प्रसाद सोलापूर मठ उपस्थित होते. पहिल्या दिवशी बेंगळूरचे करतज्ञ CA सिद्धेश गड्डी यांनी आयकर अधिनियम 2025, भांडवली नफा, उत्पन्नाचे क्लबिंग, तोटा समायोजन व सुधारित कर तरतुदींच्या व्यावहारिक अंमलबजावणीवर सविस्तर मार्गदर्शन केले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय तर मुंबईत देखील मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका रेल्वे, रस्ते वाहतुकीवर झालाय तर अनेक महामार्गावर दरड कोसळण्याच्या आणि पुलावर पाणी आल्याने रस्ते वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. अशातच आता हवामान विभागाकडून महत्त्वाच्या सूचना आणि अलर्ट जारी करण्यात आलाय. संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केलाय. भिवंडीत स्पायडरमॅन रस्त्यावर नागरिकांच्या मदतीला आल्याने मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावरही व्हायरल झालाय. भिवंडीतील रस्त्यांवर थेट स्पायडरमॅनच्या वेशात उतरलेल्याचे नाव आहे शादाब मोमीन. तो भिवंडीचा स्थानिक रहिवासी आहे. भिवंडीत पावसात पालिकेच्या ढिसाळ कारभार पाहून शादाबने स्वतः स्पायडरमॅनचा कॉस्ट्यूम परिधान केला आणि तो थेट भरलेल्या पाण्यात उतरला. रस्त्यावर पाणी साचल्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे शादाब स्वतः पाण्यात उभा राहून लोकांना सुरक्षित मार्ग दाखवतोय. रविवारी बेळगाव वेंगुर्ला या महत्त्वाच्या राज्यमार्गावर चंदगड तालुक्यातील हलकर्णी पुलाजवळ रविवारी भीषण अपघात घडलाय. चिरा याची वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने थेट पुलाचा संरक्षण कठडा तोडत पुलाखाली कोसळला. अशा बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.